स्वतःला हुकवू देऊ नका, स्वतःला चुकवू देऊ नका. चुका फार कमी करा आणि चुकातून सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. दोन्ही संघांना आम्ही देतोय शुभेच्छा. शो द गुड गेम. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम घोडे स्मृती चषक 2026 ची आणि पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू वाव, काय जबरदस्त स्किट झाला, टप्पा पडला, जणू काय तिथे कॉइन ठेवलं काय आकाश पाटीलने आणि चेंडू स्किट होऊन सबमरीन डिलिव्हरी. समुद्र सपाटी लगत हा चेंडू गेला होता. सुरेख इथे तालमेल या पहिल्या चेंडूमध्ये दाखवलं गोलंदाज आकाश पाटीलने आणि हा सामना चांगला रंगेल याची प्रचिती आली आपल्याला पहिल्या चेंडूच्या पाहण्यानेच. सर्व लाडके प्रेक्षक आलेत. उद्या विकेट टर्न केला, स्लो स्वीप. योगेश पाटीलचा हा जबरदस्त प्रहार, चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. हा बघा काय टर्न केलाय. या फटक्यामध्ये नजाकत होती, या फटक्यामध्ये हुशारी होती, या फटक्यामध्ये जोखीम होता आणि त्या जोखीमेला सामोरे जात असताना या ठिकाणी योगेश पाटीलने सुंदर चौकार मारलाय, ज्याला चौकाराचा बादशाह म्हणून पाहिलं जातं आणि बघितलं जातं, दाखवले त्याने आतापर्यंत आजच्या या क्रीडांगणावरती. योगेश पाटीलचा चौकार. धावसंख्या 4. फॉलिंग स्वीप, वाव, सुंदर, लाजबाब, अति सुंदर. 1 2 का 4 लागोपाठ दुसरा चौकार ठोकलाय योगेश पाटीलने. सन्मानी आमचे लाडके, सर्वांचे आवडते, चांगले क्रिकेटर, चांगले समाजसेवक आणि विद्यमान पोलीस पाटील देवरुंगचे सुपुत्र सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांचा आज बर्थडे. क्या बात है राजेश पाटील साहेब, तुम जियो हजारों साल, तुम्हारे साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर पोलीस पाटील साहेब राजेश पाटील. त्यांचं आगमन होणार आहे. आम्ही नक्कीच त्यांचं आगमन होत असताना टाळ्यांचा गजर करू. इथे मात्र या विकेटसाठी टाळ्यांचा गजर झाला, आधीचे 2 चौकारासाठी गजर झाला. म्हणजे हा सामना फार मोठा टाळ्यांचा गजर होताना पाहतोय आपण. गाजावाजा होईल. ही मोठी मॅच आहे, बिग फाईट आहे. ही क्रिकेटचं द्वंद्व युद्ध आहे, क्रिकेटचा महासंग्राम इथं रंगत असताना निमित्त आहे स्वर्गीय हरिभक्त पारायण बाराम घोडे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा. आकाशामध्ये सुद्धा निरभ्र आकाश पाहतो आपण, निळम्य आकाश आणि पक्षाचा वावर सुद्धा सुरू झाला आहे, कारण संध्याकाळचं सत्र सुरू झाले. नवीन बॅटर शालिक पावलांचा वापर लगेचच केला आणि चेंडूने उसळी घेतली. आकाश पाटीलने पाहिलं की पावलाचा वापर करतोय, चेंडूचा टप्पा अलीकडे टाकला आणि चांगलं नियंत्रण त्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज आकाश पाटीलकडून. आणि या ठिकाणी पाहतो की हा 5वा चेंडू होता, ज्यामध्ये 3 डॉट काढले, 1 विकेट प्राप्त केली, 2 चौकार देऊन सुद्धा मस्त वापसी केली आहे आणि काय चेंडू हाताळला बघा, सुंदर. विकेट किपरला सुद्धा त्या चेंडूला नीटचं पकडता आलं नाहीये. छान व्हेरिएशन्स आकाश पाटील कडून. यावेळेला सुद्धा उसली घेतोय, कायचा चेंडू धडकलाय, असं वाटतं की शरीराला लागला आणि तिथे अंडेडाम फेकी करत असताना नेम तर लागलाय, पण पंचांनी दर्शवलं की तिथे अगदी सुरक्षित आहे. लेगबायचा इशारा राजेंद्र पाटील सरांचा. दरम्यान षटकाची समाप्ती सुद्धा झाली आणि या सिंगलने धावसंख्या झाली या एका षटकानंतर मेहलम बापगाव संघाची 1 गडी बाद 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही पण संघ शर्तीचे प्रयत्न करतील. अगदी चॅम्पियन पद जवळ आले, 2 पाऊल दूर आहे. हे पाऊल अगदी सुरक्षित टाकावं लागेल. पाऊल टाकताना विचार करू नका किती काटे रुजतील, अगदी हिमतेने पाऊल टाका, कारण ह्या जगामध्ये मित्रांनो ज्याला हिंमत आहे, ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आणि या जगामध्ये जो जबाबदारीने खेळतोय तो कधी माघारी घेत नसतो, कारण जगामध्ये माघारी घेणारे कधी जबाबदारी घेत नसतात. फार मोठ्या गोष्टी आहेत जगामध्ये आणि जीवनाच्या पटलावरती, खेळाच्या पटलावरती आणि जीवन आणि क्रिकेटमध्ये साम्य किती हे तुम्हाला मी नुकतंच सांगितलं. त्या कवितेमध्ये सुंदर शब्द आणि त्या शब्दांना नक्की जोड आहे आणि तोड सुद्धा नाहीये. इथे गोलंदाज नवीन सज्ज झालाय विजय केणे.
पहिला चेंडू घेऊन चेंडू टर्न केलाय, हाफ वॉली होतं आणि आडव्या बॅटने चेंडू वेगाने जातोय. हरेश पाटील एका हाताचा प्रयत्न करत असताना तिथे मिस फिल्डिंग करतोय आणि धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. त्या दरम्यान 2 धावांनी धावसंख्या पुढे पाहतो आपण 11 वरती. डबल 1 लॉस ऑफ सिंगल विकेट. टीम मेहर इलम बापगाव स्पीडअप करा गेम, जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही सांगतो की फायनल सुद्धा आपली 4 ओव्हरची होऊ शकते. जर हा सामना 5:15च्या आतमध्ये खतम झाला, समाप्त झाला, तर आपल्याकडे पूर्णपणे 6 वाजेपर्यंत वेळ असणार आहे 4 ओव्हरसाठी फायनलसाठी. हो उचली गेला फ्लाइट एट डिलिव्हरी, टप्पा पडला आणि टेक ऑफ झालं. चेंडूने अक्षरशः टेक ऑफ घेतलं. सुंदर इथे व्हेरिएशन्स. हे तुमची क्वालिटी फार महत्वाची असते. नुकतं तुमचं स्पीड महत्वाचं नाहीये, तुमच्यामधला बदल, तुम्ही चेंडूमधला केला बदल बघा रिप्लेमध्ये. काय टेक ऑफ घेतला चेंडूने, जबरदस्त टेक ऑफ. जसं एखादं विमान सांताक्रूज विमानतळावरती टेक ऑफ घेतोय तसा चेंडूने इथे टेक ऑफ घेतलं. पक्षाचा वावर सुद्धा वाढलाय बघा, ते सुद्धा अगदी हवेत भरारी घेत आहेत. त्यांना स्वतः ते विश्वास आहे. तुम्ही त्या विश्वासाने खेळलं पाहिजे. मी पडणार नाहीये, मी उंच उडी घेण्याचा प्रयत्न करेन आणि उंच उडी घेत असताना इथे काय वेगाने धावतोय पळतोय. आधीच्या सामन्यात योगी सरांनी उल्लेख केला की जवळपास फिल्डिंग करताना शालिक भोईर 2 फिल्डांचं काम एकटाच करतोय आणि ते 2 धावांचं काम सुद्धा त्यांनी एकट्यानेच केलं. काय जबरदस्त खेळतोय आणि धावतोय पळतोय. शर्तीचा घोडा आहे, लंबी रेस का घोडा. शालिक भोईर, ओमकार, लारा, योगेश पाटील, तुषार हुशार, वा सर्व अगदी सर्व गुण संपन्न इथे क्रिकेटर बनवलेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण जय जोटिंग देवरू संघ ह्या अंगामध्ये फॉर्ममध्ये आहे, छान परफॉर्मन्स देत आहेत. त्याची सुद्धा स्पर्धा होऊन गेली. श्यामसेठ दळवी सुद्धा त्यांचे पाठीराखे येऊन गेले आपल्यामध्ये आणि या ठिकाणी धावसंख्या आली. आतापर्यंत धाव फलकावरती पाहतो आपण 13 एक गडी बाद. बॅटची कडा कडेकडेने जावं लागेल. विकेट किपरने झेल सोडलाय. लेझी स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे. वा 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 वा. इथे अशा ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने झेल नाही घेऊ शकत. एकाच हातामध्ये बघा आज घेण्याचा प्रयत्न केला गेला. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅटची कडा होती आणि त्या ठिकाणी विकेट किपर होता जीतू आणि त्या जीतूने तिथे मात्र मन को हारा डाला, सबको मन नाराज कर दिया जीतूने. सहज सोपा झेल होता. 1 धाव प्राप्त झाली. जीवनदामी ओ मस्त अगदी लगेचच बॅटला फुलटाच्या खाली घुसून हा फटका मारलाय कसून, चेंडू राहिलाय मैदानाच्या बाहेर रसून. चौकार, गुड शॉट. सुंदर टायमिंग होतं फटक्यामध्ये. 0 सेकंड मध्ये अगदी बॅटचा फ्लो खाली घेतला आणि फुलटा जसा मिळाला फक्त बॅट टच आउट केली तिथे. बघा वाह काय शॉट आहे, सुंदर शॉट. नजाकत, नजर स्थिर समोर. ज्या दिशेने गेला चेंडू त्या दिशेने नजर होती स्थिर त्या बॅटरची, ज्याचं नाव आहे आपण पाहतोय मिस्टर ओमकार दळवी. वाह, मागच्या सामन्याचा शिल्पकार. 22 धावा ज्याने कुठल्या होत्या. तो पुन्हा एकदा सामन्यामध्ये सुद्धा बॅकफुटला गेला, बॅटचा चेहरा उघडला. फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॅकफुट डिफेन्स, चेंडूला फक्त तिथे ड्राईव्ह केलं होतं शॉर्ट कव्हर झोनकडे सिंगलसाठी. म्हणजे संयम सुद्धा राखला या सामन्यामध्ये. असं वाटतं की बाळादादांनी सांगितलंय बाळा मेहर यांनी की आक्रमकता एका बाजूला ठेवा, दुसऱ्या बाजूला डोकं शांत ठेवा. दोन्ही गोष्टीचा संगम झाला पाहिजे. आपल्याला स्पर्धा जिंकायची, त्यासाठी अगदी ताळमेळ पाहिजे. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 1 गडी बाद. बापगाव संघाची पाहतो आपण 19 वर. त्याचं नाव काय पण त्याचं नाव कुठे सांगितलंय नाही, त्याचं नाव पण कळलं ना, कसं बोलणार. जल्लोष प्रेक्षकांमध्ये जो तो वाटतो की प्रत्येकाला असं वाटतं की फार मोठ्या बक्षिसे लावाव्या, परंतु तितका वेळ नाही आम्हाला सांगण्यासाठी. कारण आता स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये. मित्रांनो काळजी घ्या, तुम्ही मैदानाच्या बाहेर जल्लोष करा, आनंद साजरा करा. हीच तर वेळ असते. आनंदाचे डोहाळे फुटले पाहिजेत, आनंदाचे फवारे उडले पाहिजेत. आणि का नको, आनंदमय सोहळा आहे. आपण दुःखातून आनंद शोधायचा असतो. जसं दुःख वाटतं की हरिभक्त पारायण आपल्यातून निघून गेले स्वर्गीय बाळाराम गोडे साहेब, नक्कीच कुटुंबाला दुःखाचा नक्कीच घाला झालाय आणि संकटाला सामोरं जायचं असतं आणि त्या दुःखातूनच आपण सुख शोधायचं असतं. जगामध्ये सुखाची कधी वाट बघायची नसते. राहुलजी पाटील साहेब आपल्यामध्ये जात असताना धन्यवाद. राहुलजी इथे आले आणि पुन्हा चेंडू टर्न केलाय. वा काय कलात्मकता आहे, सुंदर. इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवत असताना दोन्ही पण फलंदाज जबरदस्त बॅटिंग करतात. अजून एक लाजवाब सुंदर चौकार. ओमकारने आज पूर्णपणे मनसुबे दाखवलेत त्याचे. अक्षरशः जसं योगेश पाटील जेव्हा बाद झाला ना, ओमकारने सूत्र हातात घेतले. ते आपल्याला तिन्ही पण सामन्यामध्ये पाहायला मिळालं. विशेषतः पहिल्या सामन्यामध्ये योगेश पाटीलने पूर्णपणे जिद्दीने 51 धावा ठोकल्या. त्यानंतरच्या पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये सबसेल फ्लॉप ठरले, परंतु ओमकारने उंच उडी घेतली आहे.
माझा एखादा सहकारी बाद झाला म्हणून काय झालं, मी माझ्या संघासाठी जबरदस्त कार्य करेन. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंटला तिथे ट्रॅव्हल होत असताना चांगलं कव्हरिंग झालं फिल्डरकडून आणि त्याच दरम्यान वेगाने अगदी जोमाने एक धाव प्राप्त केली आणि एका धावेने धावसंख्या ओमकारने वाढवली ती 24वर. 24. एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. दुसरा चेंडू पडलाय. ललेश पाटील षटक हाताळतोय. एका बाजूला पाहतो आपण जय जोटिंग देवरुंग फिल्डिंग करतोय, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण मेहरम बापगाव बॅटिंग करतोय. आणि हा बापगावच्या गावाकडे जाईल का चेंडू, तिथे प्रेक्षक पाहत आहेत, फिल्डर सुद्धा पाहत आहेत. चेंडूचा गेलाय आणि बापगावच्या रस्त्याकडे सडककडे हा कडक फटका, षटकार. वा 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 वा, क्या बात आहे. ह्या प्रेक्षकांसाठी टाळ्या वाजवा. त्यांनी आज सर्वांचं लक्ष घेतलं. हा व्हायरल झाला वाटतं, नक्कीच व्हायरल होणार, हे व्हिडिओज व्हायरल होतील. मगाशी योगेश सर म्हणलं की नक्कीच पैसे निघतील आणि नोटा निघाल्या हळूहळू. नशीब त्याने कीस नाही घेतलं. हो, हार्ड चेंडू खोदून काढलाय, ड्रॅग आउट केले, डिग आउट केले. तिथे फिल्डर लॉंग ऑफचा पुढे जातोय, तिथे मात्र पुढे मागे परंतु बॅटरला शालिकला मागे जावं लागेल. दोघांचा ताळमेळ बिघडलाय, मानसिकता बिघडली, एकमेकांना कॉल नीटसे नाही गेले आणि त्या अगदी पुढे सापल्यामध्ये अडकले गेले. म्हणून म्हणतात सुनील गावस्कर की नेहमी जेव्हा मिस फिल्डिंग होत असते तेव्हा तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचा नाद करू नका, तुमचा नाद फसू शकतो. इथे फसलाय बॅटर शालिक भोईर, बाद, रनआउट. थरार थरार सुरू आहे. सेमीफायनल कशी असावी, ती सेमीफायनल अशी असावी, स्पर्धा कशी असावी ती स्पर्धा अशी असावी. हरे भक्त पारायण स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक 2026 स्पर्धेने 4 चंद्र गाठलेत. धावसंख्या 31 वरती आहे, 31. विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक इथे बघितलं दुसरं पडलंय आणि ओमकारच्या साथीला जातोय नवीन बॅटर मैदानामध्ये लारा. आपल्यामध्ये सन्माननीय मच्छिंद्र बजागे साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं करूया स्वागत. ज्यांनी आपल्याला बेस्ट बॉलरसाठी कूलर प्राप्त केली आहे, पुरस्कृत केली. दुरुंगपाडाचे उद्योगपती सन्माननीय मच्छिंद्र बजागे सेठ, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. क्लीन बॉल, चेंडू घुसला ललेश पाटीलचा आणि बॅटरला कळलं सुद्धा नाही. शॉर्ट ऑफ लाईन, तुझा चेंडू खाली राहिलाय आणि बॅकफुटला जाऊन कट करायच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे इथे फसला गेला. अजून एक धक्का लागतोय टीम मेहले बापगाव संघाला. फलंदाज क्लीन बॉल. बघा बॉल रिप्ले मध्ये अपेक्षा होती बॅकफुटला जाऊन की उचली घेईल आणि त्याला कट करायचं पूर्णपणे मानसिकता होती बॅटरची, परंतु तिथे मात्र चेंडूने अक्षरशः खाली मुसंडी मारली. जसं एखादी पाणबुडी समुद्रामध्ये मुसंडी मारते, खाली घुसते, चेंडू अक्षरशः खाली घुसला आणि पुढेपुढे 40 होल्डचा जणू का धकला लागल्यासारखा तिथे प्रेक्षक पाहिले की बॅटरने तिथे अगदी त्याची बॉडी लँग्वेज सांगितली की कसं झालं. एकदम सरप्राइझिंग डिलिव्हरी ललेश पाटीलची. हात ललेश पाटील आहे, संकट मोचक ज्याचं नाव ठेवलंय आणि का नको, ज्याला फायटर मॅन, फायटर जेट, किती त्याला नावं दिली आहे, संज्ञा त्याला अक्षरशः अचूक तिथे देत आहेत आमचे लाडके चाहते प्रेक्षक की हा फायटर आहे, हा संकट मोचक आहे, ती भूमिका पार पाडतोय. 3 धक्के लगोपाठचे 3 बॅटर बाद झाले. योगेश, ओमकार, शालिक. मिडल ऑर्डर मध्ये आता करणला जॉईंट होते सुनीलनी सुद्धा आज चांगलं कार्य केले, चांगलं परफॉर्मन्स, बॉलिंग बॅटिंग दोन्ही पण आणि फिल्डिंग सुद्धा लाजवाब झाली आहे. आणि सुनील आता करणवरती पूर्णपणे आता जबाबदारी असल्या इनिंगची, कारण अजून इनिंगचे बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 31 असताना विकेटचं पतन झालं. उलटा ड्राईव्ह केलाय, तिथे द्विधा मनस्थिती होती, आडव्या बॅटने सरळ स्टेट डाव, तिथे वेगाने हनुमान केले येतोय पण तो चेंडू निसटतोय. तुमचा वेग नुसता महत्वाचा नाही, तुमचा तालमेल, तुमचा बॅलन्स, तुमचा जोश महत्वाचा नाहीये. त्यामध्ये जोशच्या सोबतीला होश, हवास फार महत्वाचा असतं. हनुमान केले आधीच्या सामन्यामध्ये 3 झेल पकडले होते सुंदर पद्धतीने. इथे थोडीशी फंबलिंग झाली आणि त्या कारणाने एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये पूर्ण संधी मिळाली. धावसंख्या पाहतो आपण 33 वरती
आणि ते षटक क्रमांक 3 सुद्धा समाप्त झालं. तिसरं बरोबर 11.0च्या वेगाने धावसंख्या इथे उभी केली आहे मेहरिलम बापगाव संघाने. 33 वरती 3 गडी बाद. निल्सन आकडा आलाय. टार्गेट किती असेल 4 षटकांमध्ये? 45, 46, 47, 48 की 50? त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मोठं टार्गेटचे मानसिकता ठेवा मित्रा. टार्गेट मोठं ठेवता आलं पाहिजे. स्वप्न म्हणतात ना की फार मोठं बघायचं असतं. स्वप्न तुम्ही विमानाचं बघा, तुम्हाला हेलिकॉप्टर मिळेल. स्वप्न हेलिकॉप्टरचं बघा, तुम्हाला रॉयल्स रॉयस घेता येईल. स्वप्न रॉयल्स रॉयसचं बघा, तुम्हाला पोर्च घेता येईल 911 जे आता मिळणार आहे ISPL मध्ये. आणि स्वप्न पोर्चचं बघा, तुम्हाला एखादी मारुती किंवा फॉर्च्युनर घेता येईल. स्वप्न बाईकचं बघा, सायकल घेता येईल. म्हणून म्हणतात की सपना हमेशा बडा देखो. सन्माननीय आमचे संस्थापक अध्यक्ष साहेब येत असताना ओमसाहेब आमने लोड असोसिएशनचे डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय अनंताजी केणे भावालीचे सुपुत्र ज्यांचं आम्ही करतोय शुभ स्वागत, शुभ स्वागत, शुभ स्वागत. वेलकम अनंता केणे साहेब, संस्थापक अध्यक्ष आपल्या ह्या आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे. वा, अखेरीस ती व्यक्ती आली की ज्या व्यक्तीची आपण गेली 2 दिवस वाट बघत होतो, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ह्या परिसराला पूर्णपणे एक कलाटणी मिळाली क्रिकेटच्या स्वरूपात. ड्राईव्ह केल्यावर पिच होता ऑप्टिकच्या बाहेर, त्याला सरळ बॅटिंग स्ट्रेट ड्राईव्ह. पुण्यात तिथे काहीसे चाच पडत आहेत. हनुमान केणे आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण इथे हनुमान केणेच आहेत. असं वाटलं की विजय केणे तिथे नाही, हनुमान केणे. आणि तिथे अजून मिस्टेक झाली बॉलर कडून. फेकी केली ती, थ्रो झाला होता, पण तो नशिबाची साथ पुन्हा एकदा इथे मिळते ती बापगाव संघाला, मेहरिलम बापगाव संघाला. एकूण 3 धावा कंप्लीट केला. कमरती हात बघा हनुमान केणीनं काढावशी वाटत नाही की कसं काय झालं. त्यांनी फेकी तर केली होती, पण तो पाठमुळे काय झालं त्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी तर रिप्ले बघतीलच घरी जाऊन संध्याकाळी. पण ती धावसंख्या 3 ने पुढे 36 वरती जाऊन ठेपलेली आहे मेहरिलम बापगाव संघाची. मेहर बापगाव विरुद्ध जय झोटिंग देवरुंग. सेमीफायनल क्रमांक 2 इथे सुरू असताना जो जिंकेल तो फायनल मध्ये 2 हात करेल आई गावदेवी नानकर संघाच्या समोर. कोणता असेल सेकंड फायनलिस्ट त्याचं उत्तर येत्या 20 मिनिटात मिळेल. ओआबेचा पुढचा जिने फॉलिंग स्वीप, तिथे फिल्डर आहे 2 टप्प्याने कलेक्ट करतोय. एका धावेवरती फक्त हात केलाय की थांब थांब थांब, आपला रिस्क घ्यायची नाही, विकेट राखून खेळायचं आहे. आपली धावसंख्या अतिशय चांगली आहे. आपल्याला आता विकेट न गमावता या धावांचा आलेख वेगाने वाढवायचा आहे. कदाचित मनामध्ये असेल बॅटरच्या की मला या ठिकाणी चांगली खेळी सादर करायची, कारण अजून 4 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. धावसंख्या आतापर्यंत 37 वरती मेहरिलम बापगाव संघाची. 3 गडाच्या मोबदल्यात 37. फुल टॉस आणि उडवलाय. चिडू जास्त उंच जातोय. ललेश पाणी चिडूच्या खाली, झेल सोडणार नाहीये. आय एम फायटर मॅन, therefore I cannot lose the catch. Catch wins matches. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. पाहुण्यांचं स्वागत. हो इथे दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र आपले लाडके युवकांचे प्रेरणास्थान वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचं आगमन होत असताना 2424 24 24 तास सेवेसाठी अविरत कारणे करणारे सन्माननीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचं आगमन होत असताना भावी जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्याकडे आपण पाहतोय आणि आपले सर्वांचे लाडके वीरेंद्र चोरगे साहेबांचं आगमन होत असताना वेलकम सुस्वागत सोबतीला योगेशजी पाटील साहेब दिवा फाउंडेशनचे सल्लागार, त्यांचं सुद्धा आपण करतोय स्वागत. अध्यक्ष, सर्व समिती, सर्व सहकारी मंडळ सोबतीला आलेले सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. टाळ्याचा गजर मित्रांनो करा. तरुणांचं प्रेरणास्थान, ज्यांनी अगदी आजोबांचा वारसा पुढे सरसावलेला आहे, वडिलांचा वारसा सजवलेला असे वीरेंद्र चोरगे साहेबांचं आगमन होत असताना ज्यांच्याकडे आपण भावी जिल्हा परिषद सदस्य ह्या दृष्टीने पाहतो आणि ती दृष्टी आपली कायम असावी. आपण नक्कीच अगदी 24 तास त्यांच्या सोबतीला आहोत आणि ते आपल्या सोबत 24 तास नक्कीच आहेत. त्यांच्या गाडीचा नंबर सुद्धा 2424च आहे. 24/7 गरिबांसाठी झटायचं त्यांचा वारसा आहे, त्यांचा ध्यास आहे. इथे ध्यास मोठ्या फटक्याचा, पण तो ध्यास खल्लास झालाय. इथे बाद होते फलंदाज तुषार भंडारी. बॅक टू द पॅव्हलियन. सकाळी 12 जानेवारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. कारण नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता साहेब,
परंतु तुमचा नंबर मी चेक केला ट्रू कॉलरला आणि कळलं की साहेबांचाच हा मेसेज आहे. धन्यवाद त्यासाठी. आणि इथे पाहतोय की विकेटचं पतन झालं. 37 लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम मेहरियम बापगाव. सेमीफायनल क्रमांक दुसरा सुरू आहे साहेब. आलेल्या पाहुण्यांसाठी सांगतो की ह्या स्पर्धेचा हा सेकंड लास्ट मॅच आहे. काल एक सेमीफायनल झाली. नानकर संघ पोहोचलाय फायनलमध्ये आणि ही सेमीफायनल जी होईल यातील विजेता संघ नानकर विरुद्ध फायनल खेळणार आहे. आणि चालू सामना पाहतो आपण मेहरियम बापगाव विरुद्ध जय झोटिंग देवरुंग या संघांमध्ये. पहिली इनिंग सुरू आहे. पहिली इनिंगचे 2 चेंडू शिल्लक असताना विकेटचं पतन झालं आणि धावसंख्या 37 इथे आहे. नवीन बॅटर आलाय यासिन सेंधू साहेब, ज्याचं मोलाचं योगदान आहे. स्पर्धेसाठी 2 त्यांनी बक्षीस दिलेत आपल्याला. इथे डाव केला तिथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग झाली डीप कव्हर झोनला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या सेंधूने आणि धावसंख्या यासिनच्या 2 धावाने जोडल्या जात आहेत. 39 वरती पोहोचली आहे मेहर बापगावची धावसंख्या. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. सन्मान्य सर्व पाहुणे, प्रत्येकाने अनमोल वेळ खर्च करून हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम गोडे साहेबांच्या या चषकामध्ये 4 चंद्र लावलेत आणि मोलाचं योगदान वीरेंद्र चोरगे साहेबांचं आपल्याला नेहमीच मिळत असतं. त्याची उपस्थिती, त्याचं इतर सहकार्य आपल्या प्रत्येकाला अगदी आवडत असतं आणि आपल्याला ते आवडते व्यक्तिमत्व आहे. इथे मात्र शेवटचा चेंडू कोणाला आवडला नसेल पण तो देवरुंगच्या पाठीराखा नक्कीच आवडला असेल कारण विकेटचं पतन झालं. धावसंख्या स्थिर पाहतो आपण ह्या इनिंगच्या समाप्तीनंतर. बरोबर 39 वरती 40 धावांचं परफेक्ट टार्गेट ठेवलंय 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी या सेमीफायनल क्रमांक 2 देवरुंग संघासमोर 40चं टार्गेट. आपल्यामध्ये उपस्थित झालेत नुकतं ज्यांचं आगमन झालं. हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर. आणि जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरील हे दृश्य आपण पाहू शकाल. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण व्यासपीठ थोडंसं कव्हर करा. या विभागाचा मित्र म्हणतो की कायापालट करण्याची हमी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि नेहमीच या विभागासाठी 24 तास जनसेवेसाठी जी व्यक्ती आतुरतेने आता मात्र मेहनत करते ती व्यक्ती आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. सन्माननीय सर्वांचे लाडके युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरगे, आज ज्यांची नुकतीच मात्र आपल्याला या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या सोबतीला डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष माजी उपसरपंच मुठफलचे योगीदादा पाटील, त्यांच्या सोबतीला हरिचंद्रजी वेलेकर आणि संपूर्ण डीवाय फाउंडेशनचे कार्यकर्ते आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वांचं मी या स्पर्धेच्या वतीने जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडाच्या वतीनं हरिभक्त परायण स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषक 2026 मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजोबांनी जरूर या वारसाला सुरुवात केली. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र तेच सातत्य टिकून ठेवलं सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांनी. आणि आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता वीरेंद्रजी चोरगे साहेब या विभागासाठी या परिसरासाठी तत्पर राहिलेले आहेत. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा वारकरी संप्रदायासाठी काही कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. सेमीफायनल क्रमांक 2 पहिल्या इनिंगचा खेळ आपण इथे पाहिला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बॅटिंग केली मेहर 11 बापगाव संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि फलकावरती धावा जोडल्या गेल्या 39 आणि लक्ष्य आता मात्र असेल 40 धावांचं टीम जे जोटिंग देवरुंग संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये अभयनं पूर्णपणे या ठिकाणी वापसी करून दाखवली. कारण तब्बल पहिले तर 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त 6 धावा त्या ठिकाणी त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त मात्र त्या ओव्हरमध्ये आपल्याला वापसी करताना पाहायला आपल्याला जे झोटिंग देवरुंग संघ आणि पाहू आता 40 धाबांचा पाठला करण्यासाठी पर इनिंगचा विचार केला, पर ओव्हरचा विचार केला तर 10 धाबाच्या गतीने मात्र या ठिकाणी धाबा जोडायच्या आहेत. आणि त्या धाबा जोडण्यासाठी विजय केणे आणि सोबतीला हरीश पाटील अशी सलामी जोडी सध्या आपण पाहतोय. चला कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण
मॅच फॉलो करा. पहिले षटक आणि पहिल्या षटकासाठी आता मात्र ओमकार दलवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ज्यांच्या स्मरणार्थ तुम्ही या स्पर्धा पाहता त्यांचा तुम्ही बॅनर पाहू शकाल. स्वर्गीय हरिभक्त पारायण बारामजी घोडे यांच्या नावाने स्पर्धा या क्रीडांगणावरती भरवली गेली आणि पहिला चेंडू मात्र हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज ओमकार दलवी. पहिला चेंडू ऑनसाला खेचून मारा, फटका लाजबाब, क्षेत्र खाली आणि चेंडू वाढीश मिडविकेटच्या पलीकडे विजयचा क्लासिकल चौकार. आणि जेव्हा जेव्हा DY फाउंडेशनचा मात्र उल्लेख केला जातो तेव्हा पंडितजी गोडे यांचा सुद्धा मात्र उल्लेख करणे गरजेचं आहे. कारण त्यांच्या श्वासाश्वासात DY फाउंडेशनसाठी नेहमीच तेही सुद्धा मात्र तत्पर असतात. आणि आज पंडितजी गोडे यांची स्पर्धा आणि विरेंजी चोरगे साहेबांची अनुपस्थिती आपल्याला कशी पाहायला मिळेल. परंतु सुरुवात लाजबाब विजय या खेळीच्या माध्यमातून केले गेले. ओ लिडिंग चेंडू हवेत आणि चेंडू सरळ चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने. नशिबाच्या 4 धावा. जय जोटिंग देवरून साकडे येत असताना सलगचा दुसरा हा चौकार. साठी मात्र रिझल्ट चांगल्या प्रमाणे पाहिला कारण 4 धावा मात्र महत्वपूर्ण त्या ठिकाणी मिळाल्या. आणि तदनंतर इनसाइड आउटचा फटका पुन्हा फटका अभेद केला आहे. कव्हरला शत्रशक चूक करत नाहीये. आय थिंक लारा होता आणि वाघाची शिकार. फलंदाज फेल ठरलाय. 2 चौकाराची अनुषंगाने मात्र सुरुवात झाली परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजयने केला परंतु तो प्रयत्न तो सफल राहिला नाहीये आणि निराश पावलून आता माघारी चालला दगावच्या दिशेनं. जोटिंग देवरून संघाला लागणारा हा पहिला धक्का. म्हणताना की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची लत लागली तर ती लवकर सुटत नसते आणि ती लत लागली होती विजय किनेला. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. थोडंसं मात्र इथे रिलॅक्स जर राहिला असता किंवा सेन्सिबल क्रिकेट मात्र तुम्ही खेळ डावाला पुढे जर घेऊन गेले असते तर आपल्या टीमसाठी चांगलं ठरू शकलं असतं. परंतु अति काही संकटात नाही हे दृश्य पाहिलं आणि आज या आकड्यावरती पहिला धक्का देत असताना गोलंदाज ओमकार दलवी प्रतिस्पर्धी संघाला. जसा विजय बाजला नवी फलंदाज आकाश पाटील आता मात्र आपल्या मोठ्या बंधूच्या सोबतीला आलाय कारण ही बंधूची जोडी सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय. एका बाजूला हरेश पाटील दुसऱ्या बाजूला आकाश पाटील. आज पाटीलगिरी राखणार की ओमकार दलवी या पाटीलगिरीवरती आता मात्र बरसणार असं वाटतं की जो सामना सुरू आहे 40 धावा फलकावरती लावलेल्या आहेत परंतु या 40 धावा आपण मोठ्या सुद्धा म्हणू शकत नाही छोट्या सुद्धा म्हणू शकत नाहीये. ज्या अनुषंगाने मेहर 11 बापगाव संघाची गोलंदाजी लाईन आहे. जबरदस्त सामना होण्याची दाट शक्यता. सेमी फायनलचा सामना या स्पर्धेतील दुसरा आपण अनुभवतो. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि दांडी गोल तिन्ही यष्टया आकाश पाटीलने मात्र इथे दाखवले आणि मात्र त्यापैकी मधली यष्टी मात्र गोलंदाज ओमकार दलवीने वाकवली. म्हणतात ना की घराचा दरवाजा उघडा असला तर त्या घरामध्ये चोरी होत असते आणि तशा प्रकारचे दृश्य पहा. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला शेपल होत असताना मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी इष्टाच्या लोकांनी चेंडूची हाताळली आणि कुठल्या प्रमाणे तिथे मिस्टेक झाली नाही. लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना जय झोटिंग धरून संघाला आकाश पाटीलच्या चेहऱ्यावरती साप निराशा हताशा आपण पाहतोय. कारण मोठी विकेट्स होती. 2 तगडे फलंदाज इथे पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकार दलवीने आपल्या संघाला प्राप्त करून दिले. पहिले 2 चेंडू पाहिले फलंदाजाच्या नावावरती राहिले कारण 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतले आणि त्याच्यानंतर पुढील 2 चेंडू जे पाहिले ते गोलंदाज ओमकार दलवीच्या नावावरती जात असताना आणि जर ही हॅट्रिक कंप्लीट केली विकेट हॅट्रिक किंवा जरूर मात्र कुठेतरी या बारामजी बेऱ्याच्या बाजून काही पारितोषिक येतीलच. परंतु जर आज आजच्या लॉट्स मधून जर मेहर 11 बापगाव संघाने जर क्वालिफाय केला एंटर केला फायनल मध्ये तर या स्पर्धेचे केंद्रबिंदू पंडित शिरगोडे यांच्या माध्यमातून 4-2 तब्बल 4242 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला आज दिलं जाणार आहे. परंतु आज हॅट्रिक वरती गोलंदाज ओमकार दलवी. हॅट्रिक बॉल मात्र फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला समीर केने. क्रिकेटचा खेळ आहे वेल बदलायला वेल लागत नाहीये आणि आज ती वेल मात्र बदलली गेली असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. ज्या अनुषंगाने मात्र खेळ सध्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं 2 दिवसांचा जे अंबिका क्रिकेट संघ देवरूपाडा संघाचा मात्र हा उत्सव क्रिकेटचा थरार इथे मात्र आपण अनुभवला. 20 संघांना तब्बल या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आणि चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिला. सर्वांनी योग्य वेळेवरती उपस्थिती दाखवली
हॅट्रिक बॉल फटकावेत एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात होता त्या ठिकाणी आणि तदनंतर चुकीच्या दिशेने फेकी आय थिंक करण मेहर होते का केतन मेहर करणचे मोठे बंधू आणि आमचे बारामनचे लाडके सुपुत्र आता मात्र त्यांना जास्त कोचिंगची आवश्यकता असेल ज्याप्रमाणे आज झेल त्याने ड्रॉप केलाय संधी होती हॅट्रिक इथे हुकली गेली आणि त्याच्यानंतर पहा ओमकारचे चेहऱ्याचे पूर्णपणे हावभाव इथे मात्र आपण पाहू शकता किती निराशा आहे कारण कधी कधी छोट्या छोट्या चुका मात्र आपल्या संघासाठी खूप मोठ्या होत असतात आणि त्यांचा भुर्दंड पूर्ण संघाला मात्र भोगावा लागू शकतोय आणि पहिल्या चेंडूमध्ये समीर केनेचे विकेट्स मात्र त्या ठिकाणी धोक्यात होती परंतु बचावला गेला जीवनदान त्याला मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाला 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि त्यानंतर रिबाजचा बादशाह हरेश पाटील आणि त्याच्या बाटमधून निघालाय हा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी सुरू आहे परंतु या ठिकाणी 5 जखमेवरती मीठ चोलण्याचं कार्य आता हरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 13 धावा पाहायला मिळतात 40 धाबांचा संवर्ष करत असताना या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाने मात्र 13 खर्च केला येणारे 18 बॉल आता शिल्लक आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी 27 धाब्यांची गरज दुसरीकडे आपण पाहिलं तर भारत विपक्ष न्यूझीलंड या दोन संघादरम्यान शेवटचा आणि अंतिम वनडे सामना सुरू आहे आणि न्यूझीलंड संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे सुरुवात भारतीय संघाची चांगली होती परंतु त्याच्यानंतर मिचेल आणि त्याच्यानंतर फिलिप्सनं मात्र कुठेतरी जबरदस्त खेळ साकारला परंतु आज या ठिकाणी कोणता खेळ संघ मात्र चांगला साकारणार सुरुवातीला पाहिली तर ज्यावेळी डाबाला सुरुवात झाली 10 धावांच्या गतीने मात्र या ठिकाणी पर ओव्हरमध्ये मात्र धावा जोडायच्या होत्या परंतु जसा पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न झाला थोडंसं पाहिलं तर करंट रेटमध्ये मात्र या ठिकाणी थोडंसं बदल पाहिलं आणि त्या मात्र 9च्या धाव गतीने आता मात्र या ठिकाणी पुढे चाल करायची आहे टीम जय जोटिंग दरून संघाला चला बॉल द्या लगेच मी आयोजकांना विनंती करतो की आपण थोडंसं स्पर्धेकडे आता फोकस करा कारण आपल्याकडे वेळ नाहीये कारण अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे अंतिम सामना या स्पर्धेतील मेगा फिनाले 18 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज पहिल्या इनिंगचा विचार केला तर ज्यावेळी मेहर 11 बापगाव संघाने मात्र आपल्या डावाला सुरुवात केली होती त्यावेळी मात्र पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा जोडल्या होत्या एक विकेट्स मात्र त्या संघाने गमावला होता परंतु धावांचा पाठला करत असताना त्यांच्या पुढे आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो जय जोटिंग दरून संघ कारण तब्बल 13 धावा त्यांनी जोडल्या परंतु 2 विकेट्स महत्वपूर्ण या ठिकाणी गमावलेल्या आहेत एक जमेची बाजू आपण बापगाव संघासाठी म्हणू शकतोय फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन आता मात्र लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ कडे आलाय आणि शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली डीप मध्ये त्याला मात्र प्रोटेक्शन केलेलं आहे वाईडी क्षेत्रामध्ये लॉंग लेगच्या दिशेनं म्हणजे तब्बल 4 फिल्डर हे मात्र आपल्याला ऑन साईडला अगदी डीप मध्ये पाहायला मिळत आहेत आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत जसे एखादा सैनिक आपल्या देशाची एखादा बॉर्डरवरती सुरक्षा करतोय त्या अनुषंगाने मात्र हे फिल्डर आता मात्र आपल्या संघाची सुरक्षा करत असताना डिपेस्टा कव्हरला फिल्डर तैनात केलाय आणि सुरुवात करतोय सुनील गांगुडे आपल्या षटकाला आखो टप्पाचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर तुम्ही जीवनदान दिला होता तोच फलंदाज मात्र या ठिकाणी बरसला सुनील गांगुडेवरती परंतु लेन फार खराब होती मी तर म्हणजे अर्ध्या पिच वरती चेंडूची हाताळणी आणि त्याच्यावरती कडक हा प्रहार सक्सेसफुल डिलाइटफुल सिक्सर 19 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि जर आय थिंक हा सामना कदाचित जर मेहर 11 बापगाव संघाने जर गमावला तर मात्र केतन मेहरला मात्र आज रात्रभर झोप लागणार नाहीये परंतु इथे आता सुनीलला मात्र वापसी करून दाखवावे लागेल राऊंड द विकेट पुन्हा मारा करतोय वापसी करना जानते
आणि दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी देरुंगपाडा गावचे लाडके जावई आणि कुक्षे गावचे उद्योजक पांडुरंगजी शेलार यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना सुनील निर्धावाने चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली. 40चा लक्ष्य समोर जरूर आहे देवरू सकाळच्या समोर, परंतु अजूनही मात्र विजयासाठी 21 धाबींची गरज आहे. कुछ भी हो सकता है जर इथे प्रयत्न चांगल्या प्रमाणे केले तर. हो, पाहू शकाल बचावातून फटका शेवटच्या षटकात मात्र बॅट तोड उघडला, अगदी कव्हरला ड्राईव्ह केला. पुन्हा केतन चाललाय चेंडूकडे, चांगला फील करतो. या फेकी चांगली पाहायला मिळाली. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि आता मात्र समीर केने आता मात्र दिमागी बत्ती जलाते हुए, कारण त्याला माहिती की सिक्सर आला. आता मात्र कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य देणे गरजेचं आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी कुक्षे गावची ही डॅसिंग पर्सनॅलिटी आणि देरुंगपाडा गावचे लाडके जावई पांडुरंगजी शेलार साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक कुक्षे गावातील त्यांचं करूया आपण स्वर्गीय बाळरामजी घोडे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज लाडक्या मेहुण्यांची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज त्या स्पर्धेचा आपण शोभा वाढवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वर्षी ते येत असतात. जेव्हा जेव्हा देरुंगपाड्याची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते. वेलकम. 20 धावा फलक्यावरती. अर्धा पल्ला इथे मात्र कंप्लीट केला. अजून अर्धा पल्ला इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. फक्त शेवटच्या षटकाला मात्र दिशा दाखवली. चेंडू चला बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तुषारच्या रूपानं फिल्डर तिकडे तैनात केलाय. परंतु इथून आता काय हवं असेल मेहर 11 बापगाव संघाला एखादी विकेट्स. तुम्ही जर विकेट्स प्राप्त जर केली नाही तर मात्र आय थिंक इथून धावा वाचवणं फार कठीण होऊ शकेल. आणि तुम्ही जर विकेट्स प्राप्त केले तर नवीन फलंदाजावरती तुम्ही प्रेशर टाकू शकता. आणि तो आज विकेट टेकर कामगिरी आपल्याला सुनील गांगुडेच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. 14 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 14 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र इथून विजयासाठी 19 धाबींची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठल्याही क्षणाला मात्र कोणताही संघ मात्र पलटवार करू शकतोय. कुठलाही खेळ असू द्या. हो, इथे चांगला चेंडू थोडस बॅकफुटला गेला आणि थोडासा दूरवरून फटका मात्र समीरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. आई गावदेवी नानकर संघ सुद्धा मात्र इथे दाखल झाला आणि त्यांच्या सुद्धा आता नजरा या सामन्याकडे टकमक नजरेने ते मात्र आशाभूत नजरेने या सामन्याकडे मात्र पाहत आहेत. कारण या दोन संघांपैकी एक संघ त्यांच्या विरोधात अंतिम सामना या स्पर्धेचा खेळणार आहेत. सिक्सर नंतर जबरदस्त वापसी सुनीलची पाहिली, कारण मागील 4 लिगल बॉलमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त मात्र पलटवार सुनील गांगुडेचा आपण पाहतोय. म्हणजे एक चेंडू तरी खराब टाकला त्याच्यावरती जो सिक्सर पाहिला, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त लाईन त्याने मेंटेन केली. टप्पा चांगला तिथे पिक केला आणि त्यानंतर रिबसचा फटका बाहेर केला समीर केनेनं. पुन्हा एक डॉट बॉल. पुन्हा मात्र पाहू शकेल या मॅच मध्ये वापसी करत असताना मेहर 11 बापगाव संघ. इथे मात्र पाहू शकेल एक मनसुबे मात्र तिथे पाहायला मिळाले समीरचे, कारण मला हा रिव्हर्स फटका खेळायचा आहे, परंतु त्या फटक्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॉन्फिडन्स नव्हतं आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणि समीकरणामध्ये पुन्हा बदल झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 19ची गरज. अपाट मेहनत राहिली या स्पर्धेचा विचार आपण केला तर संपूर्ण आमच्या आयोजन समिती, मग पंडितजी गोडे असतील आणि त्यांच्या अधिक खांद्याला खांदा लावून सतीश गोडे, अनिकेत गोडे, केतन गोडे, संकेत गोडे, अभिषेक गोडे, ओमकार गोडे, हर्षद गोडे, मंथन गोडे, सागर गोडे, जयेश सुतार, तुषार गोडे, केतन बजागे, वैभव गोडे, देवेश गोडे, प्रतीक गोडे आणि मयूर पाटील, सर्वांची अपाट मेहनत आणि त्या सर्वांच्या पाठीमागे माजी उपसरपंच रोहिदासजी गोडे याला सुद्धा आपण विसरू शकणार नाही. या सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या मेहनतीचं मात्र त्यांना यश प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पुढल्या वर्षी कदाचित ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला भेटीस डे नाईटच्या स्वरूपात येईल, त्यात काही शंका नाहीये. कारण इथूनच मात्र पंडितजी गोडे साहेबांनी आता मात्र तयारी सुरू केलेली आहे. परंतु आता या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार? 12 चेंडू मध्ये 19 धावा रोखल्या जाणार का, की त्या 19 धावाचा मात्र इथे पाठलाग इथे मात्र जय झोटिंग दरून सगळ्या वतीने केला जाणार. शालिकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. वेळेला महत्व द्यायचं प्लीज. बापगाव संघ, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, तुम्ही आमच्या भावना समजा. रिबसचा फटका. तुम्ही किती मात्र फटक्यावरती जर हरेश पाटीलला जर रोखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याचा एकच ध्येय आहे, कुछ भी होने दो, झुकेगा नाही साला. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली आणि त्यामध्ये येणाऱ्या 11 चेंडूच्या खेळामध्ये 18 धाबांची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. आणि आता मात्र पाहू शकाल 3 खेळाडू आता मात्र शालिकला कानमंत्र देत आहेत. पंच वॉर्न करतात वेळेसंदर्भात लक्ष असू द्या.
परंतु मी नेहमीच सांगतो की ऐकावे जनाचे करावे मनाचे. अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. जसं आमचा दिमाग वीरेंद्रदादा चोरगे साहेबांकडे आहे, जरूर जनतेचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे, अनेक जण त्यांना मात्र चांगले मार्गदर्शन देत आहेत. परंतु वीरेंद्रदादा चोरगे साहेबांना जे आवश्यकता आहे तेच ते आपल्या आयुष्यामध्ये समाजासाठी करत असतात आणि ते कार्य आज शालिक भोईरला मात्र ते करावं लागेल. जरूर तुमचे सहकारी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा प्रोत्साहन ते वाढवतायत, परंतु आज जी तुमच्याकडे कला आहे, जी तुमच्याकडे आज नैसर्गिक गुणवत्ता आहे ती तुम्हाला मात्र इथून आज सिद्ध करावी लागेल. फुल टॉस ऑन टर्न केला, चेंडूला संत गतीने मिडवे केला, सुनील आला वेगानं, छत्रच्या चांगल्या प्रमाणात हो स्लिप झाले फलंदाज आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, फिंगर अप आणि फलंदाज हरेश पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 3 लागतो या ठिकाणी. जय जोटिंग देवरुंग संघाला सेलिब्रेशन पहा, सर्वजण एकजुटीने येतात, परंतु जास्त वेळ आपण एकत्र राहू नका प्लीज, ही विनंती करतो मी आयोजकांच्या वतीने. तुम्हाला मी सूचना पोहोचवतोय कारण आपल्याकडे वेळ आज कमी आहे मित्रांनो. काय निशाणा पहा या ठिकाणी, ऍक्शन रिप्ले आणि काय डिसिजन दिलाय पंच परेश महाजन सरांनी. कॉन्फिडन्स किती होतं त्यांच्याकडे पहा. ओ माय गॉड, यस कुठल्या प्रमाणे मात्र हरेश पाटील फ्रेम मध्ये नाहीये आणि फलंदाज मात्र हरेश पाटील बाद झाले. तर आता मात्र फायटर मॅन संकट मोचक ललेश पाटील एंटर होत असताना मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. समीकरणामध्ये आता मात्र सातत्याने बदल होत चालला. 10 बॉल आता शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये विजयासाठी 17 धाब्यांची गरज. 23 धाबा फलक्यावरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मात्र सामना या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज पंडितजी गुडे साहेबांच्या चेहऱ्यावरती गोर स्माइल आपण पाहतो. याचं कारण मित्रांनो, ही स्पर्धा सफल राहिली, सक्सेसफुल राहिली आणि आज या स्पर्धेने उंच भरार घेतली. 10 गेंदों में अभी भी जीतने के लिए 17 रनों की जरूरत. वसीम नॉट प्रॉब्लेम. जे आमचे एक्सपर्ट जे स्कोरर आहेत ते इंजिनियर आहेत, याच्यामुळे आपण इकडे लक्ष देऊ नका, तर सामन्याकडे फोकस करा. 10 बॉल 17ची गरज. हो खेचून मारायचं होतं अगदी बॉलर पास ड्राईव्ह. चेंडू चालला लॉंग ऑन कडे. योगेश पाटील तिकडे आहेत. योगेश नावाची व्यक्ती फार हुशार असते, जशी आमची डीवाय फाउंडेशन अध्यक्ष योगेशजी पाटील. ही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल. नेहमी स्वर्गीय परिवाराच्या पाठीमागे सातत्याने अनेक वर्ष मी पाहतोय की सातत्याने ते कार्यरत आहेत आणि खरोखरच खंबीर नेतृत्व कसं असावं, निष्ठावंत कसा असावा, तर योगेश पाटील साहेबांसारखा असावा. 9 बॉल शिल्लक. 9 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 16 धाबींची आवश्यकता. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी क्लायमॅक्स वाढलाय, रंगत वाढलेली आहे आणि मात्र अशाच प्रकारे सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात आणि प्रेक्षकांची गर्दी पहा, अगदी जनसमुदाय. सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा फुल टॉस बॉल, परंतु बॉलर फार ड्राईव्ह पुन्हा केल्याचा प्रयत्न केलाय. इथे शालिक साडिक टाळ्या वाजतायत, शिट्ट्या फुकल्या जात आहेत, कारण डॉट बॉल हे फार महत्वपूर्ण असतील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सुरुवात किती छान झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता, 19 धावा झाल्या होत्या. परंतु मागील आपण एकूण 9 चेंडूचा विचार केला तर एकही डबल नाहीये, एकही तिहेरी नाहीये, एकही चौकार नाहीये आणि एकही षटकार नाहीये आणि त्याच्यामुळे आता 8 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. हा क्रिकेटचा खेळ आहे. सणाप्रमाणे रंग बदलणार खेळ. बॅटची कला कोर्ट बिहाइंड आणि फलंदाज समीर केणे डगआउटच्या दिशेनं चाललाय निराश पावलानं. धक्का क्रमांक 4 लागत असताना या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग संघाला. वा काय टायटल सॉन्ग आहे, काय शब्दांची रचना आहे. अगदी जय अंबिका क्रिकेट संघ गाजतो या ठाणे जिल्ह्यामध्ये. परंतु मित्र म्हणतो की ही स्पर्धा आता मात्र पूर्ण भारत देशामध्ये गाजते युट्यूबच्या माध्यमातून. एवढी मोठी उंच भरारी या स्पर्धेने घेतलेली आहे. परंतु आता मात्र नवीन फलंदाज हनुमान खेनी आलाय, बाहुबली ऑफ देवरुंग ललेश पाटीलच्या सोबतीला आणि आता मात्र समीकरण 7 चेंडू शिल्लक आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 5 लिगल बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या शालिक भोईरनं. वा जबरदस्त. मात्र या ठिकाणी गोलंदाजी 7 चेंडू शिल्लक आणि 16 धाब्यांची गरज असताना हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी.
एखादा मोठा फटका हवेत, गॅप शोधला परंतु योगेश पाटील चेंडूच्या खाली आणि तिकडे मात्र पहा शालिकने चूक जरूर केली होती, त्याचा त्याला भास झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला योगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. आणि तिकडे मात्र हनुमान बली सारखा मात्र हनुमान उडी घेण्याचा प्रयत्न हनुमान केनेने केलाय, परंतु ताकदीचा कमी वापर केला, एलिव्हेशन प्रॉपर जुळवलं नाहीये. आणि वाडिश लॉंग वरती पहा हा झेल जसा पकडला आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षाचे फवारे मात्र त्या ठिकाणी उडाले गेले, कारण हनुमानच्या विकेटची भरपूर या ठिकाणी महत्व होतं. आणि जरूर जो आपण टायटल सॉन्ग जो ज्यांचे मधुर वाणीतून ऐकतोय तोही आपलाच भूमिपुत्र आहे, प्रसिद्ध महाराष्ट्राचे सिंगर नवनाथजी घोडे यांच्या वाणीतून मात्र ते गीत गायलेलं आहे. आणि आय थिंक जर ते इकडे उपस्थित असतील तर विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जित जित आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जरूर जरूर डीजे जालिंदर तुम्हाला संधी दिली जाणार, परंतु आता गोलंदाज फलंदाजला मात्र देणार का, परंतु जब तक ललेश पाटील रहेंगे तब तक आस रहेंगी देवरुंगी. कारण अशा प्रकारचे सामने अनेकदा मात्र ललेश पाटीलला आपल्या संघाला मात्र जिंकून दिलेले आहेत आणि आज ते त्याला मात्र पुन्हा मात्र सिद्ध करावं लागेल. का मला मात्र या ठिकाणी बेस्ट फिनिशर ऑफ देवरुंग मात्र म्हटला जातोय, का मला फायटर मॅनची उपमा आज या स्पर्धेच्या माध्यमातून मला दिली गेली. आज सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून द्यावे लागतील. परंतु चेंडू आता मात्र सोपवलाय, स्वतः ती कॅप्टन आलाय तुषार भंडारी 16 धाबांचा संरक्षण करण्यासाठी. फोर द विकेट मार्गस्थ होतोय, दबाव प्रेशर पाहिला तर या ठिकाणी गोलंदाजावरती आहे, प्रेशर आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजांवरती सुद्धा आहे आणि प्रेशर दोन्ही संघाच्या पाठीराख्यांवरती आहे. परंतु प्रेशर आता मात्र आयोजकांवरती नाहीये, कारण एक सक्सेसफुल स्पर्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आज 2 खेळाडूंची अनुपस्थिती आहे, राहुल मेहर आर्यन मेहर काही काळास उपस्थित नाहीत, परंतु त्यांची आज पूर्ण दिवसभर मात्र उन्हे भासून दिले नाहीये. अशा प्रमाणे खेळ आज आर्यन मेहर आणि राहुल मेहरच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला मेहर 11 बापगाव संघाचा पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आणि या यॉर्कर नंतर जी विकेट्स प्राप्त केली ललेश पाटीलची, आणि आता मात्र इथून म्हणू शकतो की आता 80% जो सामना आहे तो मेहर 11 बापगाव संघाच्या बाजूने झुकलाय, कारण येणाऱ्या 5 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाज जितू ठाणगे. जित जित आहे जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट. मित्रांनो 40 धाबांचं लक्ष होतं, पहिल्या 6 बॉलमध्ये 13 आल्या, 7 बॉलमध्ये 19 आल्या आणि त्याच्यानंतर पाहिल्या तर तब्बल 17 चेंडूमध्ये फक्त 21 ची आवश्यकता असताना, आणि तर समीकरण पाहू शकाल 5 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. काय पलटवार केला या ठिकाणी, यालाच म्हणतात सिरिकाव करणं, बाउन्स बॅक करणं, कमबॅक करणं, आणि तो आज मात्र केलाय मेहर 11 बापगाव संघाने. पहिल्या चेंडूवरती ललेश पाटीलची विकेट्स काय मिळवली असं वाटलं की मात्र आम्ही हा सामना जिंकलाय की काय, अशा प्रमाणे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलं. आणि आता मात्र जितू ठाणगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेच्या सोबतीला, आणि ते मात्र आज जितू ठाणगेकडे तो अनुभव आहे, तो आता मात्र या ठिकाणी तो पणाला लावणार का. 5 बॉल 16 धाब्यांची गरज, मोठ्या फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे जय झोटिंग देवरुंग संघाला. ओ चांगला चेंडू एक्सप्रेस आज वेगावरती स्वार आहे तुषार भंडारी, हुशार कामगिरी करतोय. डॉट चेंडू ते मात्र आलाय आणि त्या डॉट बॉल नंतर मात्र पाहू शकाल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आय थिंक लगभग 10 ते 11 स्पर्धेमध्ये संघ क्वालिफायर मॅचेस पराभूत झालेला आहे, परंतु आज घरच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक, अजूनही पाहिलं तर 16 धाब्यांची गरज. हो अशा फटक्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी जो आव्हान आहे त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. आता इथून रिक्षाने प्रवास नाही तर तुम्हाला आता मात्र रेंज रोवरनं मात्र प्रवास करावा लागेल, जो प्रवास आमची वीरेंद्रदादा चोरगे करतायत,
कारण रिक्षाने तुम्ही प्रवास केला तर फक्त तुमच्या गावापर्यंत पोहोचू शकता, परंतु आता विजयाकडे तुमच्या ध्येयापर्यंत जावायचं असेल तर मात्र तुम्हाला आता इथून हवाई मार्गाने मात्र प्रवास करावा लागेल. कारण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मात्र विजयासाठी इथून 15 धाब्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूला आता तुम्हाला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूचं दर्शन मात्र घडवावं लागेल. माजी उपसरपंच नांदकरचे मनोजी पाटील यांचे ते शुभाग बजलेला आहे, त्याचं करूया आपण सरचे हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. 3 बॉल 15 ची गरज, इथे चेंडू चांगला आलाय, अगदी बॉडीला ब्रश होणारा आणि तदनंतर पाहू शकेल त्या ठिकाणी विकेट्स मिळणार का? यस, जितू टानगे मात्र रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर मात्र इथून फक्त मेहर 11 बापगाव सगळा 2 लिगल बॉलची आवश्यकता, 2 बॉल ची आवश्यकता. आणि पाहू शकेल या ठिकाणी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग बंधलेला आहे. सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे गणेशजी मेहर जे बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्याचं इथे शुभाग बंधलेला आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 2 चेंडू शिल्लक असताना 15 धाब्यांची गरज आणि फलंदाज अभय पाटील आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मी नेहमीच वर्णन करतो की जेव्हा जेव्हा विजय केने स्वस्तात बाद झालाय तेव्हा तेव्हा जय जोटिंग देवरू सगळं अडखळलाय आणि आज पुन्हा तेच सिद्ध झालं. सुरुवात विजय केने चांगल्या प्रमाणे केली, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले. जसा विजय केने बाद झाला तिथून मात्र जय जोटिंग देवरू सगळं पूर्णपणे कोसळला गेला. परंतु मी नेहमीच सांगतो की तुम्ही एकावरती अवलंबून राहणार आणि तुम्ही एखादी स्पर्धा जिंकणार असं कधी होणार नाही. ज्यावेळी तुम्ही सांघिक खेळ करणार, एकोपाने खेळणार, त्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये चांगल्या संघाला पराभूत करू शकता आणि त्या स्पर्धेचा टायटल तुम्ही जिंकू शकता. तो केला आज बापगावच्या वतीने आपण पाहिला. कारण प्रत्येक मॅच मध्ये एक नवीन नवीन हिरो आपल्याला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळाला आणि आज फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आता फक्त आणि फक्त या ठिकाणी 1 पाऊल दूर टीम बारामजी मेहर यांचा संघ, अर्थात मेहर 11 बापगाव. आणि जर हा सामना जिंकला तर पंडितजी गोडे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 4242 रुपयाचं पारितोषिक संघाला दिलं जाणार आहे. कोबरा सुद्धा आलेला आहे भरपूर वेळानंतर, आता तो बिलातून बाहेर निघालाय आणि त्या प्रेक्षकाचं जरूर तो मनोरंजन करेल. लास्ट गो, शेवटचा बॉल फेस करतो अभय पाटील आणि लगभग आज फायनल मध्ये एंट्री केली. अभयनं रिवर्सचा फटका बाहेर काढलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना जय झोटिंग देवरुंग संघ. सो हार्ड लक जय जोटिंग देवरुंग अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम मेहर 11 बापगाव. आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करूया की या